गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे मिटूनच बसायचे. कंबरपाठ सरळ एका रेषेत समांतर, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले पण दृष्टी आपल्या उंचीला समांतर. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. सर्वप्रथम आज तुम्हाला मी बॉक्स ब्रिदिंगचे थोडे फायदे सांगणार आहे. ऍक्च्युली सगळ्या प्राणायामांचे बऱ्यापैकी सेमच फायदे आहेत. त्यातले काही थोड्याफार बदल इकडे इकडे आहे म्हणजे. तर ह्या बॉक्स ब्रिदिंगनी पण आपण मध्ये 2 कुंभक करतोय. तर याच्या शिकताना मी आम्हाला 4-4 काउंट शिकवलेत. म्हणजे 4 काउंट श्वास घ्यायचा, 4 रोखायचा, 4 सोडायचा, 4 पुन्हा रोखायचा. परंतु ह्यात बरेच साधक नवीन होते त्यामुळे मी सगळ्यांना 2-2 अंकाचाच घेतलेला आहे. तुम्ही जर आता इथून पुढे ते प्रॅक्टिस करणार असाल तर 4-4 अंक तुम्हाला जमतंय का बघा आणि त्याप्रमाणे तसा करा. दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यात पण मन शांत होतं, मनाची एकाग्रता वाढते असा फायदा सांगितलेला आहे. त्याचबरोबर हृदयाचे ठोके आणि श्वासाची जी गती आहे ती एकदम नियमित व्हायला. म्हणजे काही वेळेस आपला श्वास खूप वाढतो, काही वेळेस कमी होतो. म्हणजे काही जणांना हाय बीपी, लो बीपी असं होतं. तर ते तुमच्या हृदयाचे ठोके कसे आहेत त्याच्यावरतीच ह्या गोष्टी डिपेंड असतात. तर बॉक्स ब्रीथिंगने ते पूर्णपणे नियमित व्हायला खूप छान फायदा मिळतो असं सांगितलंय. त्याच्यानंतर झोपेची गुणवत्ता सुधारते. जसं आपण ओंकार केल्यानंतर आपल्याला खूप स्थिर आणि गाढ अशी झोप लागते, तर बॉक्स ब्रीथिंगने पण तो पण फायदा मिळतो असं सांगितलंय. आणखीन राग येत असेल, भीती वाटत असेल, तर ती पण नियंत्रणात यायला याचा खूप छान फायदा होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे असे बॉक्स ब्रीथिंगचे नियमित आपले जे प्राणायामातनं फायदे आहेत ते तर आहेतच, की संपूर्ण शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो किंवा सगळ्या संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे झाल्यामुळं उत्साह वाढीस आपल्या मदत होते. म्हणजे कार्यक्षमता वाढते आणि ऊर्जा वाढल्याची अनुभूती आपल्याला मिळते. हा अनुभव तर प्रत्येक प्राणायामातूनच आपल्याला मिळतो. इव्हन तुम्ही आता जलश्वसन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला याची अनुभूती नक्कीच आली असेल. तर जलश्वसनाचा अभ्यास आपण करतोय तो म्हणजे नासिका मार्ग क्लीन होण्यासाठी करतोय. त्याच्यानंतर पुढचा सांगितला मी दीर्घ श्वसनाचा अभ्यास. हा खूप म्हणजे खूपच महत्वाचा आहे. तुम्ही बाकी काही करू शकला नाही तरी सुद्धा चालेल. परंतु दीर्घ श्वसनाचा अभ्यास आहे हा किमान 15 मिनिटापेक्षा जास्त कालावधीसाठी होणं आवश्यक आहे म्हणजे. ते तुम्ही अगदी बसून तुम्हाला 15 मिनिटं, 20 मिनिटं जमत नसेल तर तडागासनामध्ये सुद्धा बसून करू शकता नक्कीच. पण त्यावेळी पोट रिकामच असलं पाहिजे. किमान 3-3.5 तास तर सकाळी उठल्या-उठल्या मात्र तुम्ही हे नक्कीच करू शकता. त्यावेळी पोट साफच असतं आपलं, मोकळं असतं आणि त्यावेळी खूप चांगल्या प्रकारे आपला हा प्राणायाम होऊ शकतो म्हणजे. तर आज आपण जलश्वसनाचे एक आवर्तन करणार आहोत आणि त्यानंतर आज दीर्घ श्वसन आपण 5-10 या प्रमाणात करणार आहोत. ते पण तडागासनामध्ये करायचं आज आपल्याला. चला, जलश्वसनासाठी उजव्या हाताच्या अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने जलद श्वास घ्या, जलद सोडा, पण तो लयबद्ध रीतीने. सुरुवात थोडी हळू करायची, वरती गेल्यानंतर वाढवायचं आणि नंतर परत स्लो स्लो कमी कमी करत यायचं. चला सुरू करूया. जलश्वासन. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. जेवढे स्ट्रोक्स देऊन तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय तेवढेच द्या. म्हणजे जिथं श्वास परत घ्यायची घाई होते असेल तिथे थांबायचे, त्याच्या पुढे अजिबात जायचं नाहीये. करत नसेल तर डोळे मिटून बसा. तेवढंच तुमचं दीर्घ श्वसन होईल, संथ श्वसन होईल. डाव्या नाकपुडीने झालं असेल तर थांबायचे. आज मी करत नाहीये त्यामुळे तुमचं काउंटिंग तुमचं तुम्ही करायचे. आज मी फक्त निरीक्षण करतेय. तरी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बंद आहेत. सुरुवातीचे एक 4-5. अनामिकेने डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने जलश्वसन करा.
आवर्तन पूर्ण झालं असेल तर थांबा. नासिका मार्ग क्लीन झालाय का, नसेल तर अजून एक आपण आवर्तन करूया जलश्वसनाचं. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने जलद श्वास घ्या, जलद सोडा. आवर्तन पूर्ण झाल्यानंतर थांबायचे. शक्यतो प्राणायामाचा कुठलाही अभ्यास करताना खांद्यांची हालचाल होणार नाही याची काळजी घ्यायची. खांद्यांची हालचाल होत असेल तर तुमचं सगळं शरीर हलतं, तर तसं न होता फक्त तुमचा डायफ्राम आणि पोटाचे स्नायू आहेत यांचीच हालचाल झाली पाहिजे. खांदेही स्थिर राहिले पाहिजेत, मान सरळ राहिली पाहिजे, मान पुढे झुकायला नको किंवा बाजूला इकडे तिकडे वाकडे तिकडे बघायला नको. जो काही अभ्यास करतोय तो आपल्या फक्त अंतरंगासाठी, इंटरनल बॉडीसाठी आहे, विशेष करून आपल्या संपूर्ण फुफ्फुसांच्या स्नायूंसाठी, पोटाच्या स्नायूंसाठी. अपोजिट साईडनी करंगळीच्या शेजारचा बोट अनामिका, त्यांनी डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने जलश्वसन करायचे. संथकडून जलदकडे जा आणि परत संथकडे या. प्रणव मुद्रा नेहमी उजव्याच हाताची. काही काही ठराविक गोष्टी आहेत त्या तशाच झाल्या पाहिजेत. कारण ग्रंथात पण तसंच वर्णन आहे, ज्यांच्याकडून ज्या गुरूंकडून मी शिकली आहे त्यांनी पण तसंच शिकवलेलं आहे. आवर्तन पूर्ण झाल्यानंतर थांबा. नॉर्मल ब्रिदिंग होऊ देत. आज आपण 15 मिनिटांसाठी तडागासनामध्ये पाठीवरती झोपून, परंतु दोन्ही पाय गुडघ्यात उभे आहेत आणि हाताचा स्वस्तिक बंद आहे, म्हणजे डोक्याच्या वरती दोन्ही हात अशी हाताची घडी असा बंद, स्वस्तिक बंद बांधून दोन्ही पाय गुडघ्यात उभे करून लक्ष पूर्ण आपल्या पोटावरती केंद्रित करायचे आणि तडागासनामध्ये वेळ लावून मी 15 मिनिटं घेणार आहे. 5 काउंट श्वास घ्यायचे, पुढचे 10 काउंट श्वास सोडायचे. अगदीच काही जणांना सुभाष मी तो ब्रीदिंग कर दिया था. ओके. हो. चला पाठीवर झोपा, दोन्ही पाय गुडघ्यात उभे, दोन्ही हातांची डोक्याच्या वरती घडी आणि पूर्ण फोकस. झोपायचं नाही मात्र, दोन्ही पाय सरळ नाही, गुडघ्यातच उभे पाहिजेत तरच ते तडागासन झाले, नाहीतर पाठीवर झोपून करायला गेला तर झोप लागून जाईल. चला लक्ष आपल्या पोटावरती केंद्रित. श्वास घेताना पोट वरती होत आहे, श्वास सोडताना पोट आत जात आहे. ही नैसर्गिक क्रिया आहे आणि तीच फक्त तडागासनामध्ये अगदी परफेक्ट होती, चुकत नाही अजिबात. काही जणांच्या बाबतीत हे चुकीचं असतं, बसल्यानंतर. झोपल्यानंतर मात्र सगळ्यांचं असंच परफेक्ट होणार आहे. लक्ष आपल्या पोटाच्या हालचालींवरती. श्वास घेताना पोट वरती होत आहे, सोडताना आत जात आहे. मी काउंट देणार आहे त्याप्रमाणे 5 काउंट श्वास घ्या आणि पुढचे 10 काउंट श्वास सोडा. अगदीच काही जणांना जर जमलं नाही, दम लागल्यासारखा वगैरे असा वाटला तर सगळं सोडून द्या, ब्रिदिंग नॉर्मल करा आणि त्यानंतर पुन्हा सुरुवात करायची, पण 4-8 करा मग. कारण 4-8 हे सगळ्यांना जमलं होतं, पण मनाचा एक ठाम निश्चय करा की मला हे इझिली जमू शकेल. कारण आपल्याला एकतर म्हणजे जमिनीचा आधार आहे, धरतीचा आधार आहे, त्यामुळे पाठ पूर्ण जमिनीवर टेकलेली एका रेषेत समांतर आहे, तर तुम्हाला हे सहजासहजी जमेल असा मनाचा एक संकल्प की ते निश्चित त्याची फलप्राप्ती होईल. सुरू करूया. श्वास घ्या. 2, 3, 4, सोडा. 2, 3,
4 5 6 7 8 घ्या 2 3 4 सोडा 2 3 4 5 6 हालचाल नको 7 8 घ्या 2 3 4 सोडा 2 3 4